श्री गुरुभ्यो नमः. श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद गीता तात्पर्यम प्रथमोध्यायः प्रवचन तिसरे. समस्त गुण संपूर्ण सर्वदोष विवर्जितम् नारायण नमस्कृत्य गीता तात्पर्यम् उच्यते। शास्त्रेषु भारतं सारम् तत्र नाम सहस्रकम् वैष्णवं कृष्ण गीताञ्च तज्ज्ञानान् अंजसा। हे काल झालेलं आहे. वर्ष हो, हे झालेलं आहे. इथून सुरू करायचं आहे. नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम्। तिसऱ्या अध्यायात सांगितलं, गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला विषय नमे पार्थ अस्ति कर्तव्यम। या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये काहीही एखादी गोष्ट देखील मी करायलाच पाहिजे असं नाहीये. मी काहीतरी प्राप्त करून घ्यावं असं काही नाही. मला कोणती तरी गोष्ट मिळायची आहे असं देखील नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीने परमात्म्यासाठी म्हणून हे सगळं स्वतःसाठी स्वार्थासाठी काहीतरी करायचं, काहीतरी मिळवून घ्यायचं म्हणून तो करत असतो असं नाहीये. तो सगळं जे काही करायचं तो करत असतो ते सगळं आपल्या सगळ्या लोकांना मिळावं, आपल्या लोकांच्या उपयोगासाठी यावं म्हणून सांगितलं हे करत असतो. इत्यादिना सर्वस्मात् भगवतो भेदः सर्वस्य तद्विहीतो. सगळ्या वाक्यांच्या द्वारे काय माहित होतं आपल्याला, काय कळतं? सगळ्या लोकांच्या सारखा तो नाहीये, म्हणजे सगळ्या लोकांच्या पेक्षा भिन्न आहे. असं सांगितलं होतं. काय सगळ्या लोकांना म्हणजे काहीतरी अपेक्षा असते, काहीतरी मिळवून घ्यायचं असते बरं का. आणि ते मिळवून द्यायची गोष्ट जी आहे तो मिळवून देत होतो. मिळवून देणारा, मिळवून घेणारा दोघांमध्ये फरक फरक असतो ना. दोघे एकच कसे होऊ शकतात? होत नाही. इत्यादी सर्वस्मात् भगवतो भेदः सर्वस्य तद्हीनत्वम्. सगळ्यांच्या पेक्षा परमात्मा भिन्न आहे आणि सगळे त्या परमात्म्याच्या अधीन आहे. तस्य अनन्याधीनत्वम्. दुसऱ्या कोणाच्याही अधीनपणा त्याच्यामध्ये नाही. तो कोणीही कोणालाही अधीन होऊन राहावं लागत नाही. आणि सर्वोत्तम असणारा श्रीहरी परमात्मा आहे. सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. सर्व शास्त्रांच्या मध्ये देखील सर्व शास्त्र जे आहेत की ते त्या परमात्मा बद्दलच सगळे शास्त्र चालतात. त्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो हे सगळं सांगितलं. त्याचं ज्ञान झालं तरच आपल्याला मोक्ष होतो. ही गोष्ट जी आहे ऋग्वेद संहितेतील मंडलामध्ये उद्या पहिल्या मंडलातील 156व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. अथा ते विष्णू विदुषाचिदर्घ्या अर्घ्य अर्घ्या म्हणजे पूजनीय स्तोमो यज्ञश्च राध्यो अविष्मता. हा मंत्र आहे ऋग्वेदातला. असं हे विष्णू, हे विष्णू, तुझी जी तुझी जी महिमा आहे विदुषाचित अर्ध्या. विदुषा म्हणजे एखाद्या ज्ञानीच्या द्वारे खरं सांगायचं. अर्ध्या, अर्ध्या म्हणजे काय? अर्धनी, अर्थ्या म्हणजे अर्थ्या, अर्थ्या अर्ध्या दोन्ही एकच आहेत. अर्थ्या सगळ्या ज्ञानी लोकांच्याकडून प्राप्त करून घेण्यासारखा आहेस तू. अर्ध्या म्हणजे काय? अर्थ्य आहेस. अर्थ्य म्हणजे अर्थना प्रार्थना करण्याजोगा आहेस तू. कोण लोक प्रार्थना करतात? ज्ञानी असणारे लोक प्रार्थना करतात. अडाणी लोक तर जे आहे कोणासमोर देखील मागतात ते. पण ज्ञानी लोक इकडं तिकडं कुठे न मागता त्या परमात्म्याच्याकडेच मागत असतात.
अथा ते विष्णु विदुषाचिदाभ्यः स्तोमो यज्ञस्य स्तोम आहे यज्ञ जे काही करतात त्या सगळ्या यज्ञामध्ये स्तोम म्हणजे स्तुती करण्याजोगा आहेस तो करायच्या स्तुती करायच्या गोष्ट म्हणजे स्तुती करण्याजोगा आहेस तो यज्ञामध्ये तुझी स्तुती केली जात असते राज्य हा म्हणजे काय आराधना केली जाते कशाने स्तुती केली जाते आणि राज्य आराधना केली जाते पूजेला जातोस कशाने पूजेला जातोस हविष्मता हविष द्रव्याच्या द्वारे तुझी पूजा करतात हे विष्णू खरं सांगायचं म्हणजे खरं सांग चित म्हणजे काय खरं हे विष्णू खरं सांगायचं म्हणजे ज्ञानी लोक जे आहेत त्यांच्याकडून प्रार्थना केला जाणारा तू आहे आणि स्तुती केला जाणारा आहे यज्ञामध्ये देखील हविद्रव्यांनी पूजेला जाणारा आहेस अर्हणा केला जाणार आहेस राज्य राधृ धातू आहे तिथं राधृ राधने आराधने पूजायाम असं सांगितलं हे ऋग्वेद म्हणत ऋग्वेदातील मंत्र आहे त्या मंत्राने असं सांगितलं ऋग्वेदातले मंत्र जे असतात ते सगळे म्हणजे आयऱ्या गायऱ्या कोणत्याही गोष्टीला कोणाच्यासाठी देखील सांगितलं जातात असं नाही विष्णू परमात्म्याचे महिमा विष्णूच्या परमात्म्याच्या बद्दलच सांगत असतात ते पश्यन् अपि एवम् आत्मानं कुर्यात् कर्म अविचारयन् यदात्मनः सुनियतम् आनन्दोत्कर्षमाप्नुयात् पश्यन् अपि इवम् आत्मानं या आत्मा म्हणजे परमात्म्याला पश्यन् म्हणजे पाहून पाहून तरी का होईना हं कोणताही विचार न करता त्या परमात्म्याचे असे महिमा आहे असं पाहून काही ना होईना काही ना काही असं ना त्याला पाहायला तर मग कोणतेही विचार न करता कर्म त्याच्या प्रकृतीचा करा पश्यन्नपि इमं आत्मानं कुर्यात कर्म अविचारयन् कोणतीही गोष्ट विचार न करता करावी लागते यात आत्मनः नियतम तेही परमात्म्याबद्दल नियतपणे करावं लागतं आनंदोत्कर्षम आपणया त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं आनंदामध्ये उत्कर्षता मिळते आनंदामध्ये उत्कृष्टता मिळते म्हणजे उत्कृष्ट आनंदी होतात तुम्ही भक्त्या प्रसन्न परमः तुम्ही केलेल्या भक्तीने प्रसन्न झालेला श्रीहरी परमात्मा भक्त्या प्रसन्न परमात्मा परमात्मा भक्त्या प्रसन्न परमो दद्यात् ज्ञानम अनाकुलम निसंदिग्धपणे युक्त असणारं असं किंवा संदेह रहित असणारं असं जे ज्ञान आहे किंवा उत्तम प्रकारचं ज्ञान परमात्मा तुम्ही केलेल्या भक्तीने प्रसन्न होतो आणि ज्ञान तुम्हाला देतो अनाकुल म्हणजे कुठेही अडथळे न येणारा म्हणजे कुठेही न आकुल होणारा व्याकुळ न होणारा अशा प्रकारचं ज्ञान देतो आणि ते ज्ञान देऊन नंतर काय करतो भक्तींच भूयसीम ताभ्याम भूयसीम म्हणजे फार उत्तम सर्वश्रेष्ठ असणारी अशी भक्ती परमात्म्याच्या ठिकाणी तुम्हाला देतो परमात्मा ही आपोआप ज्ञानामुळे तुम्हाला परमात्म्याच्या ठिकाणी उत्तम भक्ती प्राप्त होती प्रसन्नो दर्शनम रजेत त्या भक्तीने प्रसन्न झालेला परमात्मा प्रसन्न होतो तुम्हाला प्रसन्न होऊन दर्शन रजेत दर्शन देतो ततोपि भूयसीम भक्ती त्यानंतर प्रसन्न झालेला परमात्मा काय करतो त्याच्यापेक्षाही जास्त अधिक भक्ती तुम्हाला देतो ताभ्याम विमोचय आणि त्या गोष्टीने ज्ञान आणि भक्तीच्या द्वारे तुम्हाला विमुक्त करेल संसार बंधनापासून मुक्त करेल मुक्तोपि दोषो नित्यम परमात्मा याप्रमाणे विमुक्ती केल्यानंतर मुक्त झाल्यावर काय करावं तुम्ही मुक्तोपि तद्वशो नित्यम मुक्त होऊन देखील तुम्ही त्याच्या वशामध्येच असतात नित्य भूयो भक्ती समन्वित पुन्हा पुन्हा भक्तीने युक्त होऊन
भक्तीने समन्वित म्हणजे युक्त होऊ. चांद्र आनंद स्वरूपैव. चांद्र म्हणजे कुठेही मध्ये गॅप न येता, कुठेही छेद न येता, सांद्र, आनंद स्वरूप आहे. आनंद रूपी असणारी भक्ती आपल्याला देतो बरोबर. नाही मात्र साधन, त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. तसली भक्ती आपल्याला परमात्म्याच्या ठिकाणी प्राप्त होऊन उत्तम रीतीचा आनंद तुम्हाला प्राप्त व्हावा, याकरता ह्याच्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. हे एकच साधन आहे. ब्रह्म रुद्र रमादिभ्यः अपि उत्तमं स्वतंत्रम. ब्रह्मा रुद्र रमा इत्यादिकांच्या अपेक्षा देखील उत्तम असणारा अशा परमात्मा आहे आणि स्वतंत्र आहे. तो त्याच्या कोणाच्याही तंत्रामध्ये तो राहत नाही. सर्वस्य अधीनत्व, सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन असतात. सर्व सद्गुण पूर्णता, सगळ्या रीतीने चांगल्या गुणांनी परिपूर्ण आहे तो. चांगल्या चांगल्या गुणांनी परिपूर्ण आहे तो. निर्दोषत्व विज्ञाय, परमात्मा निर्दुष्ट आहे. ही गोष्ट जाणून घेऊन विष्णू स्तोत्र अखिलाधिक अधिक म्हणजे विष्णू परमात्माला असा आहे, निर्दोष आहे परमात्मा हे जाणून घेऊन, विष्णू परमात्मा निर्दोष आहे असं जाणून घेऊन, तत्र अखिलाधिक सगळ्यांच्या पेक्षाही जास्त स्नेह वागणे, स्नेह ठेवून घेणे, आणि त्या ठिकाणी अखिल अधिक असणाऱ्या अशा प्रकारचा स्नेह जो आहे ना, तो स्नेह वाळून घेणे ह्यालाच भक्ती म्हणतात. स्नेहो भक्तिरिती प्रोक्त हा सर्व उपाय उत्तमोत्तम हा. जितके उपाय आहेत की नाही, त्या सगळ्या उपायामध्ये उत्तमोत्तम असणारा उपाय म्हणजे हाच आहे. त्याने मोक्ष, हा त्याच उपायाने मोक्ष प्राप्त होतो. नान्येन दृष्ट्या साधन, नान्येन दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. दृष्ट्यादी म्हणजे शास्त्र इत्यादी, दृष्टी म्हणजे शास्त्र, शास्त्र इत्यादी त्या गोष्टीचे साधन आहे. ह्या गोष्टीला साधन आहे, उपाय आहे. अधम अधिकारिण मर्त्या, अधम आणि ह्या उपायांच्या मध्ये अधम हे उपाय करण्यासाठी अधिकारी लोक असतात की नाही, त्याच्यामध्ये अधम असणारे अधिकारी लोक कोण म्हणजे मनुष्य. अधम अधिकारिणो मर्त्या मुक्ता वृष्ट्या मुक्तो ऋष्याधिका समान. ते जरी मर्त्य लोक मुक्त झाले तरी देखील, तर मुक्त झाल्यानंतर मुक्त झालेल्या ऋषी इत्यादिकांच्या समान बरोबरीचे होतात. ते लोक एवढं प्राप्त करून घेऊन ऋषींच्या बरोबरीचे होतात, अधिकार हे त्या लोकांच्या समान होतात. अधिकारी उत्तमा देवा, ऋषी जे आहेत की नाही, त्या ऋषीच्या पेक्षाही अधिक उत्तम असणारे अधिकारी कोण असतात? देवा. सगळे देवता लोक त्या ऋषिगणांच्या पेक्षाही अधिक उत्तम असतात. आणि त्यांच्यामध्ये, त्या देवांच्या मध्ये कोण? प्राणस्तत्रोत्तमोत्तम हा. सगळ्या देवतांच्या मध्ये उत्तमोत्तम असणारा कोण बाबा? प्राण, मुख्य प्राण वायू. नैव देवपदम प्राप्ता ब्रह्म दर्शन वर्जिता. परमात्म्याचे दर्शन शास्त्राच्या द्वारे ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं नसतंय, ते लोक जे आहेत ब्रह्मदर्शनाला, परमात्म्याचे दर्शन घेण्यासाठी योग्य होत नाही. तिरोहितं तथाप्येते शृण्वन्ति क्रीडयादव. जे काही तिरोहित झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे किंवा गायब होऊन गेलेलं आहे, त्या लोकांना देखील तथापि, म्हणजे जरी ज्ञान त्यांचं म्हणजे तिरोहित झालेलं असेल, नष्ट झालेलं असेल, तरी त्या लोकांना पुन्हा पुन्हा ऐकले असताना तथाप्येते शृण्वन्ति क्रीडया अथवा सहजपणे ऐकतात किंवा क्रीडेने ऐकतात. कसंही का असं पुन्हा पुन्हा ऐकतच राहतात, ते वारंवार ऐकत राहतात.
बहुवारस्तदभ्यासात म्हणजे पुष्कळदा त्या परमात्म्याच्या शास्त्राचा ज्ञानाचा विषयाचा अभ्यास केला असताना हं, चिरोभावोपी नो होय ते चिरोभूत होणं नष्ट होणं पण कधीही त्याच्यात येत नाही कधीही नष्ट होऊ शकत नाही बहुवारच तदभ्यासात म्हणजे पुष्कळदा आपण त्या परमात्म्याच्या ज्ञानासाठी विचारला अनेक वेळा जरी विचार केला तरी नष्ट होत नाही ते यथा व्यासानुशिष्टानां देवानां क्षत्रजन्मनां ज्याप्रमाणे व्यास अनुशिष्टानां व्यासाकडून शिकवले गेलेले अनुशासन प्राप्त करून घेतलेले देवता ते लोक देवानां क्षत्र जन्मनाम क्षत्रिय होऊन जन्माला आलेले असतात पार्थानाम अतिरोधानम पार्थ इत्यादी सारखे आहेत की नाही अर्जुन वगैरे सारखे त्या लोकांचं जे ज्ञान असेल ते कधीही नष्ट होत नाही अतिरोधानम ज्ञानम सुस्थिरताम गतम त्यांचं सगळ्यांचं ज्ञान कसं असतंय सुस्थिर होऊन गेलेलं असतंय उत्तम रीतीने स्थिर झालेलं असतंय अस्य देवस्य मीळशो वया विष्णोरेशस्य प्रभृते हविर्भिः विदेहि रुद्रो रुद्रियं महित्वं या शिष्टं वर्तिरश्विनाविरावत त्याप्रमाणे ऋग्वेद संहितेमध्ये हा मंत्र दिलेला आहे अस्य देवस्य मीढुषः मीढुषः त्या परमात्म्याचे मीढुष मीढुष म्हणजे पूर्ण रीतीने जाणून घेतलेल्या पूर्ण रीतीने महामहिमशाली असणारा वय म्हणजे वयोज्ञान इत्यर्थ वय म्हणजे शब्दाचा अर्थ वय शब्दाचा अर्थ संपूर्ण रीतीने जाणणे वयो विज्ञानजम प्रथम विष्णोरेशस्य विष्णू परमात्म्याची ही जी महिमा आहे की नाही प्रभृते हविर्भिः प्रभृते स्वीकार करून कसा स्वीकार करायचं हवीर्भिः हवीर म्हणजे यज्ञामध्ये दिलं जाणारं जे हविष्य अन्न आहे की नाही त्याच्याद्वारे त्या विष्णू परमात्म्याची ही उत्तम रीतीची महिमा जी आहे की नाही जाणून घेऊन वया म्हणजे जाणून घेऊन मीढुषः सर्व श्रेष्ठ रीतीने जाणून घेऊन ही रुद्र रुद्राने देखील ही प्राप्त करून घेतले रुद्रियम महित्वम भयंकर उग्र असणाऱ्याची महिमा रुद्राने देखील जाणून घेतलेली आहे या शिष्टमवरती ही अश्विना विरावत व्याशिष्टम या शिष्टम म्हणजे सगळ्या लोकांच्याकडे पांगणार पसरवणार वरती ही म्हणजे त्या रुद्रदेवानी ह्या परमात्म्याची महिमा उत्तम रीतीने जाणून घेतली आणि सगळ्यांच्याकडे पांगली सगळ्यांच्या मध्ये बुद्धीमध्ये दिली विरावत त्या सगळ्यांना रक्षण करण्याच्या उद्देशाने सगळ्यांना दिलेली आहे रुद्राने असं हे ऋग्वेद संहितेतील एक मंत्र आहे त्या मंत्राच्या द्वारे सांगितलेलं आहे म्हणजे या परमात्म्याची मीढुष म्हणजे म्हणजे प्रार्थनीय अशी जी महिमा आहे की नाही त्या महिमेच्या ज्ञानाने विष्णू परमात्म्याच्या साठी म्हणून जे काही आपण समर्पण करतो ते सगळे आपल्याला उत्तमत्व आणून देतात म्हणजे महिमा प्राप्त करून देत असते आणि ती महिमा ज्याप्रमाणे रुद्रदेवाने परमात्म्याची महिमा जाणून घेतलेली आहे आणि सगळ्यांना ती महिमा कशी आहे हे सगळं सगळं समजून दिलेलं आहे अशी त्या परमात्म्याची महिमा आहे हो रुद्रदेवासारखे लोक देखील त्या परमात्म्याची महिमा सगळीकडे कळवतात सांगतात ते तर जाणून घेतल्याशिवाय दुसऱ्यांना थोडंच सांगतात याकरता सांगत असतात असं त्या मंत्रामध्ये सांगितलं आहे एको नारायण आसीत न ब्रह्मा न च शंकर एक परमात्मा नारायण हा एकटाच मुख्य आहे एके मुख्य अन्य केवल एक शब्द जे आहे की नाही मुख्य अन्य केवल केवल या अर्थाने वापरला जातो एक नारायण एकटाच सर्वश्रेष्ठ आहे न ब्रह्मा न च शंकर
ब्रह्मदेव देखील तसे नसतात, शंकर देखील तसे होऊ शकत नाही. स मुनिर भूत्वा समचिंतयत तत येते विजानंत विजायंत. तो मुनी होतो, मुनी म्हणजे ज्ञानी होतो, आणि ज्ञानाने युक्त होऊन तो सगळ्या लोकांना सृष्ट करतो. ब्रह्मदेव काय करतात, स्वतः आधी परमात्म्याबद्दल पूर्ण रीतीने जाणून घेणारा ज्ञानी होतो, आणि नंतर चिंतन करून विचार करून सगळ्या गोष्टींना सृष्ट केलेलं आहे. विश्व हिरण्य गर्भाग्निर यमो वरुण रुद्र इंद्र इति. तर कोणाचे चिंतन केलं, कोणाबद्दल विचार केले, विश्व सगळ्या प्रपंचाबद्दल विचार करून हिरण्यगर्भ म्हणजे हिरण्यगर्भ असणाऱ्या ब्रह्मदेवानी सगळ्या लोकांच्या बद्दल विचार केला. अग्नी, यम, वरुण, रुद्र, इंद्र या सगळ्यांना मनामध्ये विचार करून त्यांना सृष्ट केलेला आहे. एको नारायणासीन मानते नेशाना. सगळं मुख्य कोण आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, नारायण परमात्माच आहे. ब्रह्मा रुद्र इत्यादी कोणी नाही आहेत बरं का, श्रेष्ठ असणारे परमात्मा. वासुदेव वा इदमग्र आसीन ब्रह्मान शंकरा. वासुदेव रूपी परमात्मा आधी पहिल्यांदा होता. ब्रह्मा रुद्र शंकर हे कोणी नव्हते. यम यम कामयते विष्णू तम ब्रह्मांड शंकरम. ज्या ज्या लोकांना विष्णू परमात्मा त्याला आपण ब्रह्मा करूया, त्याला शंकर करूया असा विचार करतो, त्या लोकांना ब्रह्मा शंकर सूर्य यम स्कंद इत्यादी सगळ्यांना तो करतो. करता करता अस्य दुसरा कोणी नाही. ह्या सगळ्यांना त्या पद जे देतो तो परमात्मा देतो, दुसरा कोणी देत नाही. यम यम कामयते विष्णु तम ब्रह्मानंत शंकरम शक्रम सूर्यम यमम स्कंदम कुर्यात करता शन क्वचित. सगळ्या लोकांना करणारा दुसरा कोणी नाही. सर्वोत्कर्षे देवदेवस्य विष्णू. सर्व उत्कृष्ट आहे परमात्मा म्हणून त्याबद्दल सर्वोत्कर्षे देवदेवस्य विष्णू महातात्पर्यम नाही होता अन्यत्र सत्यम. सर्वश्रेष्ठ असण्याचं तात्पर्य दुसरा कोणत्याही कोणालाही लागू होत नाही. ही गोष्ट खरी आहे. अवांतरम तत्परत्व. अवांतर गोष्टी सगळ्या त्याच्या परामध्ये, त्याच्या परामध्ये तोच पर आहे असं समजून घेऊन जाणून घेतात. तत्परत्वम तदन्यत सर्वागमानां पुरुषार्थस्ततोतः. सगळ्या वेदांच्या मुळे असं समजून घेणं हेच एक मोठा श्रेष्ठ असणारा पुरुषार्थ आहे, असं पैंगी श्रुतीमध्ये सांगितलं. अवांतरम तत्परत्वम तदन्यत सर्वागमानां पुरुषार्थस्ततो ततो पुरुषार्थस्ततोतः. पुरुषार्थ ह्याच्या सगळ्या गोष्टीला जाणून घेणं त्याच्यामुळेच पुरुषार्थ होतो. पैंगी सांगितलं. रोमात्रया तन्वावृधान प्रेमहेत्वम अन्वाश्नुवंती. ऋग्वेद संहितेमध्ये सांगितलं. मात्रया मात्राच्या हिशोबाने पाहिलं तर त्याच्यापेक्षा हा मोठा, त्याच्यापेक्षा तो मोठा, त्याच्यापेक्षा हा मोठा, अशा प्रकारे जर कॅटेगरिकली जरी आपण विचार करायला गेलो, त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असणार असं कोणीही नाही. तन्वावृधान. त्याच्या शरीराने देखील असो किंवा कोणत्याही रीतीने असो, विस्ताराच्या दृष्टीने देखील असो, कोणतेही कोणालाही लागू होत नाही. त्याची महिमा कोणीही प्राप्त करून घेऊ शकत नाही. महिमा महेत्वमन्वष्टवंती. त्या परमात्म्याची महिमा जी आहे की नाही, ती महिमा कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. मात्रेच्या दृष्टीने पाहिलं तरी, मात्रा म्हणजे काय, परिमितीच्या दृष्टीने पाहिलं तरी देखील तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याची महिमा दुसऱ्या कोणालाही प्राप्त होऊ शकत. आता ऋग्वेदामध्ये सांगितलं. गोमात्रया तन्वावृधान ते महित्वमन्वश्नुवन्ति अनंत गुणमाहात्म्यो निर्दोषो भगवान हरी. अनंत गुणाने महात्म्याने अनंत गुण महात्म्य, अनंत गुणाने परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे.
महात्मा देखील तोच आहे. त्याची महिमा दुसऱ्या कोणालाही प्राप्त होऊ शकत. परमात्मा कसा आहे? निर्दोष्ट आहे. भगवान हरी अनंत गुण महात्म्यहम, म्हणजे परमात्मा अनंत गुणांनी संपन्न आहे, महिमाचारी आहे. निर्दोष परमात्मा भगवान हरी एकटाच आहे. न समो वा अधिको वापी, त्याला समान असणारा किंवा त्याच्यापेक्षाही थोडा अधिक असणारा असा कोणीही नाही, कुठं देखील नाही, कशाही रीतीने होऊ शकत नाही. विद्यते तस्य कश्चन नासीन भविष्यो वा, आधी होता का? ह्याच्या आधी देखील नव्हता. पुढे भविष्यामध्ये होईल म्हणलं तर भविष्यात होत नाही. तो स्वतः सर्वश्रेष्ठपणे सर्वश्रेष्ठ असा असा आहे म्हणून सांगितलं आहे. इत्यादी श्रुतेश, हे सगळे श्रुती आहे, त्या सगळ्या वेदांच्या द्वारे हे कळून जात. यस्वात्मरतिरेव स्यात् इत्यादी मुक्त विषय. यस्तु आत्मरती एव स्यात्, जो कोणी आहे तो आत्मरतच होतो, तो मुक्त होतो की नाही, तो देखील कुठं जातो, काय करत असतो, केव्हाही कुठं केव्हाही कुठं त्याची रती आसक्ती राहते परमात्माच्या ठिकाणी जाते. मुक्त झालेले लोक देखील परमात्म्याच्या ठिकाणीच रत असतात. मुक्त झालेले लोक त्याच्यावरती मोठे होऊ शकतात, त्याच्यासारखे ते होऊ शकतात, आता कधीच होऊ शकत. यस्त्वात्मरतिरेव स्यात् इत्यादी तस्यैव कार्यम इत्यादी, तो मुक्त विषय, मुक्त लोकांचे हे लक्षण सांगितलं. यस्तेवात्मरतो मुक्तः कार्यं तस्यैव नास्ति, जो कोणी आत्मरत असतो, परमात्म्याच्या ठिकाणी रत होऊन राहतो की मुक्त झालेला व्यक्ती, त्याला दुसरं काही करायचं राहतच नाही. कार्यं तस्यैव नास्ति, मुक्त झालेल्या लोकांना तिथे काही दुसरं कार्य नसते, परमात्म्याच्या बद्दलच परमात्म्यामध्ये आसक्ती ठेवून रत होऊन राहावं एवढं. तस्मात पूर्वीत कर्माणी, या करता तसं तसली अवस्था आपल्याला यावं म्हणूनच सगळ्यांनी कर्म करावं, असं कृष्णाने अर्जुनाला हे आठवण करून दिलं. आणि स्मरण अर्जुन समान अर्जुन अर्जुन स्मयन कृष्ण कृष्ण कर्माणी त्याह कृष्ण अर्जुन स्मयन. अर्जुनाला हे हसत हसत सांगितलं, खरं आहे बरं का म्हणून सांगितलं. असं स्कंद पुराणातील वाक्य आहे. स्कंद पुराणाने त्याच्यामध्ये देखील सगळ्या लोकांना जे आहे परमात्म्याच्या बद्दलच कर्म करावे म्हणून सांगितलंय सगळ्यांनी. ज्ञान योगेन सांख्यान इत्यादी, तो ज्ञान योगाने सांख्यशास्त्रांना सांख्यज्ञ असतात की नाही, सांख्यज्ञ सम्यख्याते ज्ञान सांख्यम म्हणतात. हे 1+1=2 म्हणून जे म्हणतात की नाही, त्याला चांगली प्रसिद्धी आहे ती. 1+1=3 होऊ शकतच नाही. तर सांख्यशास्त्रामध्ये जे चांगल्या रीतीने जाणून घेणं नावाचं जे आहे की नाही, त्याच्याच म्हणून हा ज्ञानयोग सांख्यशास्त्रामध्ये देखील सांगितलेला आहे. इत्यादी तो बाह्य कर्म संकोचापेक्षा, हे सगळं बाह्य कर्म सगळे संकुचित करावेत, थोडक्यात करावे. ज्ञान मात्र ज्ञानाला संबंधी असणारे जे गोष्टी आहेत ते जास्त करावे. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म करता, कोणी देखील एक क्षणभर देखील कोणतेही कर्म न करता राहत नसतो, काही ना काहीतरी कर्म करतच असतो. शरीर यात्रा भेद अकर्मण, कोणतीही कर्म न करणाऱ्या व्यक्तीला आपल्या शरीराची यात्रा देखील होत नाही. सर्व शरीर निर्वहन, शरीर निर्वहन म्हणजे देह पोषण इत्यादी कार्य कोणाच्याही हातून होत नसते. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म कृत शरीर यात्रा विजते प्रसिद्धेद कर्मण, काही कर्म न करण्यात शरीर यात्रा देखील सहजपणे चालणं शक्य नाही. एतान्यभित कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च, आणि हे जे कर्म करायचे असतात ते कसे, संघ सोडून द्यावा, त्याच्यामध्ये पूर्णपणे अटॅचमेंट वगैरे आपण सोडून द्यावा. आणि त्या
केलेल्या कर्मापासून आपल्याला फळ हे मिळतं म्हणून अशा प्रकारची कामना देखील सोडून द्यावी. त्याबद्दल आसक्ती सोडावी, कामना देखील करू नये असा अर्थ. कर्तव्य आणि इथे हे मी करायलाच पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे असं समजूनच मनामध्ये उत्तम रीतीने ठामपणे असं ठेवून घेऊनच हे मत अनुसरण करावं. हे मी सांगितलेलं मताला अनुसरण राहावं. कर्तव्यानी ते मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम, हे उत्तम असणारं निश्चित मत आहे बरं का. ज्ञानिनी च कर्माणि सदोदितानि कुर्याद कामः सततं भवेत् न सर्व कर्मणां त्यागः कस्यचित् भवति क्वचित्. ज्ञानी असणाऱ्या माणसाने देखील सगळे सांगितलेले कर्म आहेत की नाही, कर्म आणि सदोदित आणि सदा शास्त्रामध्ये सांगितलेले कर्म त्यांनी देखील निष्कामपणे सतत करत राहावेत. सर्व कर्मणां त्याग, हा सगळ्या कर्मांचा त्याग कोणीही कधीही हे करू नये ते करू नये असं कधीही सांगितलं नाहीये. सगळेच्या सगळे कर्म काही ना काहीतरी ते परमात्म्याच्या अनुग्रहाला आणून देणारे, परमात्म्याचा अनुग्रह आपल्याला देणारे असतात हे समजून घ्या. व्यर्थ कधी होत नसतात. त्यागिनो यतयो भिस्युः, त्याग करणारे यती लोक देखील असतात. यती लोक देखील त्याग करतात. निवृत्त भाव निवृत्त्यर्थम, भाव निवृत्ती व्हावी म्हणून त्याच्याबद्दलचा अभिप्राय स्नेह इत्यादी सोडून द्यावा यासाठी म्हणून ज्ञानी लोक देखील ज्ञानी हे देखील काय करतात, येथील लोक करतच राहत असतात. संकोचात बाह्य कर्मणा, बाह्य कर्म सगळे संकुचित करून मग करतात इत्यादी. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः, अरे अर्जुना, तुला उत्तम रीतीचं ज्ञान उपदेश करून सांगतील. कोण सांगतील? तत्वदर्शिनः, तत्वज्ञ, तत्वदर्शी म्हणजे तत्व ज्यांनी जाणून घेतलेलं आहे तसे लोक. म्हणून भट्टाचार्यांचं नाव आहे तत्वदर्शी. तत्वज्ञो वैष्णवाचार्य व्यासशिष्यो यतीश्वर म्हणून भट्टाचार्यांच्या 12 नाव आहेत ना. त्या 12 नावामध्ये तत्वदर्शी, तत्वज्ञ म्हणून त्यांचं नाव आहे. तत्वज्ञाचार्य, तत्वज्ञाचार्य असे सगळे तत्वज्ञाचार्य असणारे वायुदेव वगैरे जे आहेत की नाही, ते तुला मी सांगितलेल्या गोष्टी कुठं कुठं जर नाही कळाले तर ते सगळे न कळालेल्या गोष्टी सगळे तुला सांगतील समजून. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः इत्यादी. म्हणजे एखाद्याचं कोणाचं तरी कुठं ज्ञान कुठेतरी अडथळलं, म्हणजे अडकलं असेल म्हणजे ते थांबलं तिथं, तर ते सगळं ज्ञान जे आहे कुठं अडथळा आलेला असतं की नाही, ते सगळे पार करून आपल्याला समजून देणारे कोण आहे? ज्ञानी लोक आहेत. तत्वदर्शी नावाचे ज्ञानी लोक आहेत. ते लोक तुम्हाला मध्वाचार्यांच्या शास्त्राच्या द्वारे हे सगळं कळतं. मध्वाचार्यांचं हे गीता तात्पर्य तुम्ही कशाला ऐकावं? तुमच्या ज्ञानामध्ये कुठंतरी अडथळे आले असेल, कोणीतरी काहीतरी सांगितलं ऐकून ते ज्ञान जर लुप्त झालं असेल किंवा थांबलं असेल तर ते मध्वाचार्यांनी लिहिलेल्या भागवत गीता तात्पर्याच्या द्वारे किंवा शास्त्राच्या द्वारे ते सगळे पार होऊन जातात. त्या अडचणी निघून जातात. बरोबर ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून याकरता तत्वदर्शी म्हणजे वेदव्यासांचे शिष्य असणारे, जाणणारे जे वेदव्यासांचे शिष्य आहेत मध्वाचार्य, त्यांच्याद्वारे तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून या अर्जुनाला देखील असं सांगितलं. बुधीक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः इत्यादीच उत्पन्न ज्ञान तिरोभाव निवृत्त. तुम्हाला झालेलं जे ज्ञान आहे ते जर कुठंतरी झाकलं गेलं, अडथळा होऊन बंद होऊन गेलं, तर ते सगळे निवारण करण्यासाठी असे लोक आहेत. त्या लोकांच्या द्वारे तुम्हाला कळेल. तुम्ही इकडं तिकडं भटकून गेलात, काही इकडं तिकडं सांगितलेले भटकून सांगितलेले त्या लोकांनी सांगितलेले ठेवून घेऊन तुम्ही हेच करा हे असं समजलात तर ते सगळं मध्वाचार्यांच्या शास्त्रांचं अध्ययन केलं असता नष्ट होऊन जात म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं बरं का इत्यादी. हे सगळे पूर्वपीठिका आहे. त्या पूर्वपीठिकेच्या द्वारे भगवद्गीता तात्पर्य हे कशाला वाचावं
हे कोणत्या रीतीने आपल्याला उद्धार करण्यासाठी कारणीभूत बनते, सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत हे सगळे सांगितले. पूर्व पीठिका म्हणतात त्याला. पूर्व पीठिका म्हणजे इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये सांगितलंय. आता यापुढे भगवद्गीता जी आहे प्रारंभ करत आहेत बरं का. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायेत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. हे भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे. त्या भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी आता क्रमाने मध्वाचार्यांनी कशा रीतीने आपल्याला इकडं तिकडं भटकून गेलेल्या लोकांना, हं, जे काही अडाणी लोक झालेलो असतात की नाही, ते अज्ञान सगळं दूर करण्यासाठी हे गीता गीतावर भाष्य आधी सांगितलं आहे. तात्पर्य देखील ते आचार्य सांगत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर उद्यापासून मुख्य भगवद्गीता जी आहे प्रारंभ होते. धृतराष्ट्र उवाच पासून सुरू होते.